पृथ्वी तलावर जेवढी मानवजाती आहेत, जेवढे व्यक्ती आहेत, तेवढे सगळे सुखी आहेत का? तेवढ्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आहे का? नाही ना. मग याचं कारण काय असू शकतं? काही लोकच आनंदाने जगतात, त्याचं कारण काय असू शकतं? नमस्कार, मी पूनम लाहोटी, मोटिवेशनल स्पीकर. या विचारधारेतून प्रत्येकजण वेगवेगळा आहे, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे, प्रत्येकाची वागणूक वेगळं आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. एवढंच काय, प्रत्येकाचा चेहरा सुद्धा वेगळा आहे. आणि या संकल्पनेतून मी एक सिरीज घेऊन आलेली आहे. त्या सिरीजचं नाव आहे चार चौघं. आणि या सिरीजचा आपला आजचा पहिला भाग. आज आपण काय पाहणार आहोत की चार चौघांमध्ये काही लोकच वेगळ्या प्रकारचे असतात आणि ते कोणत्या प्रकाराला आपल्या आयुष्यामध्ये आणतात, कोणत्या पद्धतीने आपलं आयुष्य जगतात, त्यामुळे ते आनंदात राहतात. चला तर मग सुरुवात करूया चार चौघं या सिरीजच्या आजच्या पहिल्या भागाला. काही लोक जन्माला आलोत म्हणून ठीक आहे, म्हणजेच काय, जन्माला आलो ही देवाची इच्छा. जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. उद्याचा दिवस आजच्या दिवसासारखा चांगलाच जाणार आहे. म्हणजे आपल्या कर्माने आपण आपल्या आयुष्यामध्ये जगत राहतो. आपल्या पूर्वी जन्मीचे कर्म जे आहेत त्याचा आपल्याकडे संचित आहे आणि त्या हिशोबानेच आपला हा जन्म सुद्धा जाणार आहे. म्हणून जे होत राहते ते बघत राहायचं. म्हणजे काही लोक फक्त बघण्यातच विश्वास ठेवतात. काही लोकांचं तसं नसतं. काही लोकांना आपल्या आयुष्याची काहीच घेणं देणं नसतं, त्यांना दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद मिळतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणामध्ये दुसऱ्यांवर टीका करण्यात त्यांना आनंद मिळतो. तर काही लोकांचं न बघण्यात ते विश्वास ठेवतात, न टीका करण्यात विश्वास ठेवतात. त्यांचा विश्वास असतो प्रयत्नात. आपल्याला आजचा दिवस मिळालाय, या दिवसामध्ये काय चांगलं करता येईल त्यासाठी ते दिवसभर प्रयत्न करत राहतात आणि या प्रयत्नाने आपला उद्याचा दिवसही चांगला जाईल असा त्यांचा विश्वास असतो. मात्र राहिलेले 25% लोकांचं या सगळ्यांशी काही घेणं देणं नसतं. त्यांची दुनियाच वेगळी असते, त्यांचं विश्वच वेगळं असतं. न त्यांना पाहत राहायला आवडतं, न त्यांना टीका करायला आवडते, परंतु त्यांना प्रयत्न करायला नक्कीच आवडतात. त्यांचा स्वभाव कसा असतो, प्रयत्न करायचं. प्रयत्न करताना आपल्या हातातून चुका होतात आणि त्या चुका कुठे होतात त्या शोधायच्या आणि त्या चुकांवर पुन्हा काम करायचं आणि आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त आनंद कसा जमवता येईल ते पाहायचं. म्हणजेच काही लोकांमध्ये चार चौघं वेगवेगळ्या पद्धतीचे असणार ना. हे चार चौघं कोणते? पहिले, फक्त पाहत राहतात. दुसरे, दुसऱ्यांच्या आयुष्यातच टीका करतात.